नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया किती खोटारडी आहे, किती बाजूंनी ती खोटी बोलू शकते, कशा पद्धतीने खोटी बोलू शकते, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे। प्रियाची मात्र पूर्णपणे वाट लागलेली आहे आणि अर्जुनने पुराव्यानिशी सुभेदारांच्या समोर प्रियाचा खोटारडेपणा आणलेला आहे। त्याचबरोबर इकडे दामिनी जी आहे, दामिनीला तर शंकाच आलेली आहे। दामिनीला कळलेलं आहे की प्रिया ही रविराज किल्लेदारची मुलगी नाही, कारण रविराज किल्लेदार म्हणजे प्रामाणिक आणि खरेपणाचा तिथे हे आहेत, आदर्श देणारे आहेत। पण प्रिया तर तशी नाहीये। प्रिया तर इतकी खोटारडी की तिच्यात खोटेपणा अगदी भरभरून वाहतोय। त्यामुळे इकडे दामिनीला प्रश्न पडलेला आहे आणि दामिनीने प्रियाच्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढायचा विचारही केलेला आहे। त्यासोबतच इकडे अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात आणि आता अश्विन प्रियाला म्हणतो की तन्वी तू कुठं होतीस ग? तेव्हा तन्वी सांगते की मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेलेली, कारण अश्विन तर किल्लेदारांच्या घरी जाऊन आलेला असतो। अश्विनला माहिती असतं की तिथं तन्वी नाहीये, मग तन्वी गेली कुठं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। तेव्हा मात्र इकडे अश्विनला ती सांगते की माझी मैत्रीण आहे ना निशा, तिच्याकडे मी गेलेले होते। तेव्हा तो म्हणतो मी निशाला भेटलेला आहे, निशाने मला सांगितलेलं आहे की गेली कित्येक दिवस तुम्ही दोघी एकमेकींना भेटलेला नाहीत। हे जेव्हा तो बोलतो तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिथे चालू असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तन्वी कुठे गेलेली होती, हा घ्या पुरावा। तुमची तन्वी जी आहे ना ती तिच्या फ्रेंडला भेटायला गेली होती। आणि मग तो महिपत आणि जो प्रियाचा फोटो आहे तो दाखवतो। तेव्हा मात्र महिपत आणि प्रियाचा जो एकत्र फोटो आहे तो दाखवल्यानंतर इकडे वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची, कारण घरातल्या सगळ्यांना कळलेलं आहे की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, नक्की काय झालेलं आहे। या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेबांनी अर्जुनला नक्की कोणते पुरावे दिलेले आहेत, त्यामुळे आता अर्जुनची खात्री पटलेली आहे, हेही आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। अर्जुन आता ऑफिसमध्ये आलेला असतो। चैतन्य अर्जुनची कॉफी घेऊन येतो आणि सांगू लागतो की अर्जुन कॉफी, अरे सुरेशला ना थोडासा वेळ लागणार होता, तर मग मी विचार केला की तुझ्यासाठी कॉफी मीच घेऊन यावी, म्हणून मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलेलो आहे, असं चैतन्य सांगत असतो। तेव्हा मात्र सायली तिथेच असते। सायलीला तर राग आलेला असतो। सायलीला माहिती असतं की अर्जुनने काय गोंधळ घातलेला आहे, कारण घरीच काही वेळापूर्वी अर्जुन सायलीला म्हणालेला होता की मी फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी पितो, कारण मी माझी बायको जी आहे त्याच पद्धतीने चालू असतं, हे अर्जुनने सांगितलेलं असतं, कारण माझ्या बायकोच्या हातची कॉफी मला ऑफिसमध्ये भेटत नाही। तेव्हा सायली तिथे म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, काही वेळापूर्वीच मला कोणीतरी बोललं होतं मिलॉर्ड, मी फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी पितो, दुसरं कोणाच्या हातची कॉफी मी पित नाही। आणि हे सगळं सायली अगदी त्या टोनमध्ये बोलत असते जसं अर्जुन बोलत असतो। चैतन्य म्हणू लागतो की तुमच्या भांडणामध्ये मला घ्यायचं नाही, तुमचे तुम्ही बघून घ्या तुमचं काय करायचंय ते, मला अजिबात त्याच्यामध्ये खेचायचं नाही, एवढं स्पष्टपणे चैतन्य बोलत असतो। अर्जुन मात्र घाबरलेला असतो आणि सायलीने अर्जुनची पुरती वाट लावायलाच घेतलेली असते। सायली अर्जुनला म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जे काय केलेलं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे। तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात। इन्स्पेक्टर साहेब आलेले पाहून अर्जुन म्हणतो की बरं झालं वाचलो। तेव्हा सायली म्हणते ठीक आहे तुमचं काम होऊ द्या, नंतर मी बोलते, असं सायली बोललेली असते। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की वकील साहेब बायकोला घाबरतात, हे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आणि हसतात, म्हणजे आता सगळेजणच बायकोला घाबरतात हे मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी तिथं मान्य केलेलं असतं। अर्जुन आणि त्यांच्यामध्ये बोलणं सुरू झालेलं असतं। सायलीही तिथंच असते आणि त्यांचं जे डिस्कशन आहे ते सुरू झालेलं असतं, कारण अर्जुनने त्यांना विचारलेलं होतं की तुम्हाला पोचायला 1.5 तास का लागला, कारण पनवेलमधल्या पनवेलमध्ये कुणीही पोहोचू शकतं वेळेमध्ये। हा अर्जुन, सायली, चैतन्य यांचं एक अंदाज चालू होता आणि त्यानुसार त्यांनी ठरवलेलं होतं, म्हणजे एक प्रेडिक्शन घेतले जात होते, एक अंदाज, प्रोबॅबिलिटी ठरवली जात होती आणि त्या गोष्टी चालू होत्या। इकडे आता प्रियाही पोचलेली आहे। प्रियालाही आता उत्तर द्यायची आहेत आणि त्याचबरोबर तिची चौकशी सुरू झालेली असते। या प्रियाला अर्जुनच्या पुढे उत्तर देताना घाम फुटतो, पण इथं मात्र अजिबात नाही। यांनी डोकं फोडायची तयारी जरी केली तरी ही प्रिया उत्तर द्यायला तयारच असते। तेव्हा प्रिया सांगू लागते की आम्ही तिथे आलो, मग मला तो भांडणाचा आवाज ऐकू आला, झटापट सुरू झाली। तेव्हा
प्रिया लगेचच पुढे म्हणते की पुढचं तुम्हाला साक्षीने सांगितलंय की. प्रियाचं जे वागणं असतं ते चालूच असतं, म्हणजे अरे रावीपणे बोलणं. तिला असं वाटत असतं की ती कशीही बोलेल आणि दामिनी वकील तिला समजून घेईल, पण नाही. दामिनीला तर सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये हव्या असतात. असला महिपत आहे ना, त्याला सुद्धा दामिनीने गार केले. महिपत सुद्धा हांजी हांजी करून दामिनीच्या पुढे हात जोडत असतो. तर ही प्रिया काय चीज आहे. तेव्हा दामिनी फोन घेते आणि फोन लावते. एका मुलीच्या विरोधात अरेस्ट वॉरंट करायचं. प्रिया मी उर्फ तन्वी सुभेदार रेव पार्टीमध्ये सापडली असं ती डायरेक्ट सांगते. तेव्हा प्रिया इकडं म्हणू लागते, नाही नाही मी सांगते सगळं सांगते मी, असं म्हणत प्रिया बोलायला लागते. आता पोपटासारखं बोलण्याशिवाय प्रियाच्या पुढे काही ऑप्शनच नसतो. कारण ॲडव्होकेट दामिनीने तिच्या विरोधात अरेस्ट वॉरंटच काढलेलं असतं. त्यामुळं प्रियाची पुरती वाट लागत चाललेली असते. प्रिया मात्र बोलायला तयार होते. प्रिया म्हणते की मी सांगते काय झालंय असं प्रिया बोलू लागते. तेव्हा मात्र दामिनी म्हणते की सांग आता. आणि दामिनी त्याचबरोबर तिथे महिपत असतो. मग प्रिया सांगायला सुरुवात होते. मला भांडणाचा आवाज ऐकू आला आणि मग मी बाहेर गेले, कारण आम्ही जाऊन तिथं शोधाशोध करत होतो. अचानक त्या दिवशी मधुभाऊ कसे काय लवकर कळमडले ते काही मला माहीत नाही. मधुभाऊ अचानकच लवकर आलेले होते. पण भांडणाचा आवाज झाला. मधुभाऊ ओरडायला लागले. मधुभाऊ म्हणत होते की हे सगळं जे काही आहे ना, मी तुम्हाला घेऊ देणार नाही. इकडे त्याच वेळी अर्जुन आणि इन्स्पेक्टर साहेब यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं. अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तुम्ही किती वेळात पोहोचलात तिथं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की आम्हाला जेव्हा मेसेज आला त्यानंतर अर्धा तासात आम्ही तिथे पोहोचलेलो आहे. तेव्हा मात्र इकडे सगळेजण ऐकत असतात. अर्जुन म्हणतो तुम्ही अर्धा तासात पोहोचलात, मग एवढं सगळं घडायला फक्त अर्धा तास. मिसेस सायली मला सांगा, तुम्ही पिक्चरला गेला होता, तिथून तन्वी घरी आली, त्यानंतर तुम्ही अगदी किती वेळाने आला असेल. सायली सांगते की आम्ही 1.5-2 तासांनी आलो असेल घरी. हे सायलीही इकडे सांगत असते. त्याचबरोबर प्रिया बोलत असते. प्रिया म्हणत असते की त्यानंतर साक्षीकडून गोळी चालवली गेली आणि मग मात्र खूपच घाबरण्यासारखी गोष्ट होती. प्रिया हे सगळं मनापासून सांगत असते. त्यामुळं आता दामिनी ऐकत असते, कारण प्रियाला दमच असा दिलेला असतो की प्रियाला खोटं बोलायला चान्सच नसतो. प्रिया खोटं बोलली की तिच्या नरडीचा घोट घेतला जाणार हे मात्र नक्की असतं. कारण काहीही झालं तरीही प्रिया आता खोटं बोलू शकत नसते. तिला खोटं बोलायला चान्स नसतो. प्रियाला दामिनी विचारते गोळी घातली मग पुढं. तेव्हा प्रिया सांगते की मी तिथून साक्षीला जायला सांगितलं, कारण मला त्या गोष्टी मॅनेज करायच्या होत्या ना. मग मी ती जी बंदूक होती ती मधुभाऊंच्या हातात घेतली, कारण त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स पुसले आणि आता नवीन फिंगरप्रिंट्स मला त्याच्यावरती उमटवायचे होते. म्हणून ती बंदूक मी मधुभाऊंच्या हातामध्ये दिली. त्यानंतर आता प्रिया सांगत असते की मी विलासच्या खिशातील तो मोबाईल काढला आणि त्याच्यावरून मेसेज केला. तेव्हा दामिनी म्हणत असते की काय, तुझ्यासमोर प्रेत पडलंय, खून झालाय आणि तू एवढं सगळं करू शकत होती. तेव्हा प्रियाचं असं म्हणणं असतं की हो, कारण मला साक्षीला वाचवायचं होतं ना, मी साक्षीला जायला सांगितलं होतं. अर्जुन इथे बघत असतो. इन्स्पेक्टर साहेब सांगतात की आम्हाला मेसेज आलेला होता आणि त्यानंतर बरोबर अर्धा तासात आम्ही तिचं पोचलो होतो. कारण चैतन्याचं त्या दिवशी म्हणणं होतं की अर्धा तासात पनवेलमध्ये कुठेही पोचू शकतो आपण, एवढं काय त्याच्यामध्ये. मग खून झाला त्यानंतर 1.5-2 तासांनी पोलीस का आले, हा मोठा प्रश्न पुढे उभा राहत होता. त्याचं उत्तर मिळालेलं असतं. मग अर्जुन, सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर साहेब विचार करत असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना अर्जुन म्हणतो की मला एक्झॅक्ट सांगा ना की तुम्हाला मेसेज कधी मिळाला होता. सायली त्याचबरोबर चैतन्य दोघंही पाहत असतात, कारण त्यांच्या हातामध्ये ज्या गोष्टी असतात त्यामुळेच आता हे सगळं समोर येणार असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे प्रिया त्याच वेळी उत्तरं देत असते. त्यावेळेस दामिनी म्हणत असते की मग मेसेज तू केलास. तेव्हा प्रिया सांगत असते की हो, तो मेसेज मी केलेला आहे. आणि आता इथे पुरती वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची. दामिनी म्हणते की काय, तू एवढं सगळं केलं आणि त्यानंतर मेसेज केला. दामिनी वारंवार ते प्रश्न विचारत असते आणि प्रियाला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे ती पाहतच राहते, कारण प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं आणि प्रियाची जी आहे ती वाट लागलेलीच असते. दामिनी म्हणते पण तुला एवढं कसं सुचलं ग,
म्हणजे मला कळत नाहीये की तू हे सगळं का केलेलं आहेस. तेव्हा प्रिया सांगते की मी हे सगळं साक्षीसाठी केलं. आणि तेव्हा दामिनी पुन्हा तिला म्हणते की मला एक सांग की हा मेसेज करण्यासाठी तुला किती वेळ लागला असेल. तेव्हा प्रिया सांगते की साधारण 1.25 तास वगैरे लागला असेल हे सगळं मॅनेज करायला मला. तेव्हा दामिनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि दामिनी म्हणू लागते की तुला कळतंय का, डोक्यावर पडलीस का तू. अगं तू मेसेज केलाय नंतर, विलास मेलाय आधी, आणि हा मेसेज तू पाठवलायस. तुला कळतंय का तू काय गोंधळ घालून ठेवलायस. तेव्हा प्रिया मात्र शांतच असते, कारण आता प्रियाच्या पुढे बोलायला काही ऑप्शन नसतो. प्रिया म्हणत असते की हो. तेव्हा मैपत बोलायला लागतो की पण कळलंय कुठं कोणाला. तेव्हा दामिनी म्हणत असते की तो अर्जुन सुभेदार आहे, तो किती चालाक आहे माहिती आहे का. मग दामिनीकडे असलेली जी फाईल आहे पोस्टमार्टम म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्टची, त्यामध्ये दामिनी पाहते म्हणजे खरंच अर्जुन सुभेदारला यातलं काही कळलं नाहीये का, हा प्रश्न तिला असतो. आणि म्हणूनच ती तो जो फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे तो पाहते. तेव्हा मात्र दामिनीला धक्का बसतो, कारण त्या दामिनीला कळलेलं असतं की फॉरेन्सिक रिपोर्टनुसार जे काही घडलेलं आहे ते. त्यामुळं दामिनी ते पाहते आणि ते म्हणते की विलासचा मृत्यू 8:30 वाजता झालेला आहे आणि त्यानंतर तू तो मेसेज पाठवलाय, एवढं सगळं सांगितलंस बरोबर आहे. तेव्हा प्रिया म्हणते की हो, मला ते करणं गरजेचं वाटलं होतं म्हणून मी त्या गोष्टी केलेल्या होत्या, हे प्रियाने स्पष्ट केलेलं असतं. तेव्हा दामिनी म्हणत असते पण अगं तुला कळतंय का तू काय गोंधळ घालून ठेवलाय. नशीब या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये विलासचा खून झाल्यानंतर मेसेज पाठवल्याची वेळ दिलेली नाही, नाहीतर खूप अवघड झालं असतं. तेव्हा प्रिया म्हणत असते म्हणजे. तेव्हा ती सांगते की तुला माहित नाहीये का पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये माणसाचा मृत्यू कधी झालेला आहे त्याची वेळ येत असते. प्रिया म्हणते मला नाही लक्षात आलं, मला त्या क्षणी जे वाटलं ते मी केलेलं आहे, हे प्रियाने समोर सांगितलेलं असतं. आता प्रियाची तर वाट लागलेलीच असते, परंतु प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे आता तिथे दामिनीकडे आलेले असतात. पण दामिनी मात्र एक म्हणते की शिखरे, हा जो मोहरा तुमच्या हाती लागलाय ना तो जबरदस्त आहे. त्यावेळेस दामिनी म्हणते मला एक सांग की तुला कधी वाटलं नाहीये का की तू रविराज किल्लेदारची मुलगी आहे. रविराज किल्लेदार म्हणजे प्रामाणिकपणा, म्हणजे प्रामाणिकपणाचे दाखले घ्यावे किंवा धडे घ्यावे तर ते रविराज किल्लेदार यांच्याकडून. तुला कधी वाटलं नाहीये का की रविराज किल्लेदारला हे सगळं सांगावं. तेव्हा प्रिया म्हणते की नाही. त्यावेळेस अर्जुन इकडे म्हणत असतो की मला ना याची टोटल नीट लागत नाहीये, मला फक्त एवढंच लक्षात आलंय की हा जो मेसेज आहे तो नंतर गेलेला आहे, हे रवी अर्जुन आणि त्याचबरोबर सायली या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. तेव्हा इकडे प्रियाचं कौतुक केल्यानंतर प्रियाला आता खूप छान वाटायला लागलेलं असतं, कारण प्रियाला असं वाटत असतं की चला म्हणजे आपण जे केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे हे प्रियाला वाटत असतं आणि प्रिया खुश झालेली असते. तेव्हा मात्र आता दामिनी पुन्हा प्रियाला प्रश्न विचारते. दामिनी म्हणते की मला एक सांग, जेव्हा हे सगळं तू केलं तेव्हा तुला माहीत नव्हतं ना तू रविराज किल्लेदार यांची मुलगी आहेस ते. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, मला माहीत नव्हतं, मला त्यानंतर कळलं. इकडे चैतन्यला अर्जुनने तो जो रिपोर्ट असतो फॉरेन्सिक लॅबचा तो आणायला सांगितलेला असतो. चैतन्य तो रिपोर्ट घेऊन येतो आणि तो रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये पाहिलं जातं. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आपण या सगळ्याची टोटल काढूया, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि मग अर्जुन त्यानुसार आता इकडे चैतन्यला मुद्दे लिहायला सांगतो. आणि मग या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य यांच्या लक्षात येतं की हे सगळं करण्यासाठी साधारण 1.5 तास गेलेला आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही, आम्ही तर अर्ध्या तासात पोचलेलो होतो, असं इन्स्पेक्टर साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं असतं. अर्ध्या तासात आम्ही पोचलेलोच आहे. आता मग हे सगळं केलं कोणी, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा चैतन्यही तेच पाहत असतो. चैतन्य म्हणत असतो की नाही, काहीतरी मोठा गोंधळ आहे. अर्जुनही तेच बोलत असतो, कारण हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र भयानकच असतं आणि प्रियाला याची कल्पनाही नसते. इकडे आता दामिनी मात्र हसत असते आणि ती म्हणत असते की मग तू नंतर तुझ्या बाबांना का सांगितलं नाही. तेव्हा प्रिया सांगू लागते की एकतर इतक्या वर्षानंतर मला माझे बाबा भेटले होते आणि जर मी ते त्यांना सांगितलं असतं तर मीच त्याच्यामध्ये अडकले असते ना, म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही. त्यावेळेस इकडे प्रियाला पुन्हा विचारलं जातं की मग नक्की पुढं काय झालं. आता प्रिया पुढचे मुद्दे एक्सप्लेन करायला सुरुवात करते. प्रियाचं असं म्हणणं असतं की मग पोलीस आले
आणि त्याचबरोबर हे सगळं करण्याआधी मी मधुभाऊंच्या डोक्यामध्ये रॉड मारला होता, का तर मला हे सगळं करता यावं. आता त्यानंतर पोलीस आले त्यांना मी सांगितलं की हे मधुभाऊंनी केलेलं आहे आणि मी बाहेर येऊन रडत बसले होते. तेव्हा मात्र प्रिया किती पोहोचलेली आहे हे दामिनीला कळलं होतं. समोर प्रेत पडलेलं असताना एखादी लेडीज अशा प्रकारे वागू शकते या गोष्टीची कल्पना नव्हती. कारण प्रिया ही चांगली क्रिमिनल असल्यासारखी आणि अट्टल गुन्हेगार असल्यासारखी हे सगळं करत होती हे दामिनीच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर दामिनी म्हणत असते की मला ना असं वाटतंय की तू रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये, कारण रविराज किल्लेदार सत्यवचनी आहेत, सत्याच्या बाजूने चालणारे आहेत आणि तू तशी नाहीस. त्यानंतर प्रियाला आता दामिनी म्हणते की आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. हे सगळं तू कशासाठी केलेलं आहे? कारण समाजसेवा म्हणून तर तू हे करू शकत नाही, हे दामिनी प्रियाला बोलत असते. तेव्हा प्रिया म्हणत असते की मी हे सगळं कसं आहे, आश्रम विकला गेला की त्यातला हिस्सा जो होता तो मला मिळणारच होता आणि त्यासाठी केलेला आहे. तेव्हा दामिनी म्हणते बरं ठीक आहे, पण दामिनीच्या लक्षात आलेलं आहे ते म्हणजे प्रिया ही रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही. तेव्हा महिपत तिथं असतो. दामिनी सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा मी बोलवेल तेव्हा तडक निघून यायचं, अजिबात मला विरोधात प्रश्न विचारायचा नाही असं सांगितलं जातं. प्रिया म्हणते मी निघू का? आणि मग जाताना महिपत तिथं असतो. महिपत म्हणतो मी पण निघतो, काळजी घ्या देशमुखबाई असं म्हणून तोही तिथून निघायला लागलेला असतो. आता प्रियाच्या बाबतीतले बऱ्याचशा गोष्टी बरेचसे तिथे समोर पत्ते ओपन झालेले असतात दामिनीच्या समोर. म्हणजे ही मुलगी किती पोहोचलेली आहे, नक्की कोणत्या थराला जाऊ शकते. इकडे अश्विन आता घरी आलेला असतो आणि मग अश्विनला इकडे कल्पना विचारते आज लवकर आलात? तेव्हा तो सांगतो की अगं एक मेडिकल कॉन्फरन्स होती तिथे गेलो आणि त्यानंतर तन्वीच्या माहेरी गेलो तिला आणायला, पण तिथे गेल्यावर मला कळलं की तन्वी कधीच घरी आलेली आहे. हे ऐकल्यानंतर इकडे कल्पना म्हणू लागते की मी रूममध्ये झोपले होते, कदाचित त्यावेळेस आली असेल तन्वी, मला माहीत नाही आहे. हे ऐकल्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन मात्र चिडलेला असतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो की आपल्याकडे जे फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत ते घेऊन ये. सायली म्हणते की अर्जुन सर माझ्या डोक्यात जे चालू आहे तेच तुमच्याही डोक्यात चालू आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. मग तो मेसेज कोणी केला? आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मीही निघतोय, कारण मला वाटतं माझं काम झालं इथलं. इन्स्पेक्टर साहेबांनी महत्त्वाची गोष्ट दिलेली असते आणि ते तिथून निघालेले असतात. आणि त्याचबरोबर ते सांगतात की जेव्हा काही गरज वाटेल तेव्हा सांगा, येईल पुन्हा, असं इन्स्पेक्टर साहेबांचं म्हणणं आहे. इन्स्पेक्टर साहेब तिथून गेलेले आहेत. त्याचबरोबर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आता अर्जुनच्या हाती आलेला असतो आणि त्याच्यामध्ये विलासच्या मृत्यूची वेळ ही रात्री 8:30 वाजता असते आणि त्याचबरोबर त्यानंतर जवळजवळ 1.25 तासांनी म्हणजे 9:45 वाजता पोलिसांना मेसेज गेलेला असतो आणि त्यानंतर 10:15 वाजता पोलीस हे तिथं पोहोचलेले असतात. तेव्हा सायली म्हणते म्हणजे 1.25 तासानंतर मेसेज पोहोचलेला आहे आणि याच्यामध्ये विलासच्या मृत्यू आधी झालेला आहे हे लक्षात आलेलं असतं. म्हणजे इकडे दामिनीला असं वाटत असतं की अर्जुनला कळणार नाहीये नक्की काय झालाय गोंधळ, पण अर्जुनच्या हाती तो गोंधळ लागलेला असतो. अर्जुनला सगळं कळलेलं असतं नक्की काय झालेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की एकदा का आता आपल्याला ती व्यक्ती मिळाली की ज्या व्यक्तीने मेसेज पाठवलेला आहे, मग मात्र आता मधुभाऊ निर्दोष सुटले. इकडे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की प्रिया ही घरी आलेली असते. तेव्हा प्रताप तिला म्हणत असतो की रविराजच्या घरून निघून तुला 1-1.5 तास होऊन गेलेला आहे, एवढ्या वेळ तू कुठे होतीस? तेव्हा प्रिया सांगते की मी मैत्रिणीला भेटायला गेलेले. अश्विन ही तिथं असतो. अश्विनही म्हणत असतो की अगं तू निशाकडेच गेली होतीस ना? तेव्हा प्रिया म्हणते की हो, पण तुझी मैत्रीण निशाच आहे ना ती? तेव्हा प्रिया सांगते की हो. आता मात्र वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची, कारण अश्विन जेव्हा सांगतो की कारण निशाची आणि माझी भेट झालेली आहे, निशाने मला सांगितलेलं आहे गेले कित्येक दिवस झालं तू आणि निशा दोघेही भेटलेला नाही. आता प्रियाची वाट लागलेली आहे, प्रियाला आता बोबडी वळायला लागलेली आहे. तेव्हा अर्जुन सगळ्यांना सांगू लागतो की मी सांगतो तुमची लाडकी तन्वी कुठे गेली होती? ती तिच्या फ्रेंडला भेटायला गेलेली होती, महिपत शिकरेला. आणि असं म्हणत अर्जुनने फोटो पण दाखवलेला असतो. म्हणजे सुभेदारांच्या समोर प्रियाचा फोटो आलेला असतो ज्याच्यामध्ये ती महिपतला भेटायला गेलेली आहे आणि ही सगळी तिची नाटकं आता समोर आलेली आहेत. हे सगळं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा मात्र प्रियाची बोबडी वळायला सुरुवात होते.
अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.